2-3 दिवसांनी ती लेक्चरला असताना त्याचा फोन आला. तिने त्याला मेसेज केला, नंतर कॉल करते, आता लेक्चर सुरू आहेत. तिला संध्याकाळी वेळ होता. तिने कॉल केला. हॅलो. समोरून अनोळखी आवाज आला. तिने परत डायल चेक केला. त्याचाच होता. हॅलो, कोण बोलतंय? मी आपल्याला ओळखलं नाही. मी वसुधा, मिसेस बर्वे यांची बायको. हे म्हणजे कोण? ईशा. मला लाज वाटते तरी तुम्ही सांगताय तर सांगते. आमचे हे म्हणजे मुकुंद बर्वे. हे ऐकताना तिच्या कानात शिसे ओतल्यासारखं तिला वाटलं. तरी तिने धीर एकवटून तिने विचारलं, आपलं काही क्रॉस कनेक्शन झाले. मी गोव्याला फोन लावला होता. आता कुठे लागलाय सांगू शकता का? हो, गोव्यालाच लागले. अमृतवेल नियर ग्रीनलँड हॉटेल, कानक, मास्पा, गोवा. पत्ता त्याचाच होता. हा तिच्या सहनशक्तीचा अंत होता. तिच्या डोळ्यासमोर सारं काही सरकत होतं. तिच्या डोळ्यातून पाणी ओथंबून वाहत होतं. ती रडत रागाने बोलली, काय काम आहे तुमचं? तुम्हाला भेटायचं आता? तुमचं कॉलेज आता सुटेल ना? मी बाहेर थांबेल. आपण कॉफी पीत बोलूया. त्या वरूनच्या बाईने सांगितलं, सॉरी, मी जरा बिझी आहे. मला आज घरी लवकर जायचंय. मी नाही भेटू शकत तुम्हाला, ती बोलली आणि तिने फोन ठेवला. पुढच्या लेक्चरला तिचं लक्ष लागत नाही. संध्याकाळी 4:30ला ती बाहेर पडली. गेटजवळ कोणीतरी तिची वाट पाहत होतं. त्यांना पाहिल्यावर तिने त्याला ओळखलंच. तुम्ही मुकुंद सरांच्या वहिनी ना? तिनं विचारलं. हो, चल माझ्यासोबत, तुझ्याशी बोलायचं थोडं, त्या बोलल्या. चला, असं म्हणत दोघे गाडीत बसले. गाडी तो चालवत होता, पण तो काही बोलत नाही आणि ती तर बोलण्याच्या मनस्थितीत नव्हती. गाडी एका हॉटेलसमोर थांबली. तिघेही उतरले. आत जाऊन टेबलवर जाऊन बसले. टेबल खिडकीच्या जवळ होता. काचेतून बाहेरचा पाऊस दिसत होता. वहिनी समोर बसल्या होत्या आणि ते दोघे शेजारी शेजारी. मला माफ करा अनु, वहिनी म्हणाले. काय? कशासाठी? आपण तर अजून नीट एकमेकांना ओळखलं सुद्धा नाही. त्या दिवशी सुद्धा धावती भेट झाली. मग माफी कशाबद्दल? तिनं गोंधळत विचारलं. माफी अशासाठी की मगाची मिसेस बर्वे मीच होते. अगं, मला मस्करी करायची होती आणि शेवटी मी सांगणार होती, पण तू रडत रडत फोनच कट करून टाकलास. तुझा रडका आवाज ऐकून तुझे सर सुद्धा रडले बरं, म्हणून मग मी त्यांना घेऊन आली. मी पुन्हा एकदा तुम्हा दोघांची माफी मागते. वहिनींनी स्पष्टीकरण दिलं. ते दोघे एकमेकांकडे पाहत होते, पण काही बोलत नाही. गप्प कॉफी प्याली आणि गाडीच्या दिशेला चालले ते झाले. गाडीत बसले आणि ती वहिनीला म्हणाली, वहिनी अहो, किती छान अभिनय केलात. मला खरंच वाटलं की ती पुढे बोलणार. एवढ्यात तिने जीभ चावली की फोनवर बोलणारी माझी बायको आहे. बघितलं वहिनी, लग्नाआधीच हा विश्वास यांचा. तो तडतडला. हे चांगलं आहे स्वतः थट्टा करायची आणि माझ्यावर बिल फाडायचं म्हणे विश्वास. तीही काही कमी नव्हती. बरं, माझ्यामुळे गैरसमज झाला ना, याची शिक्षा मी भोगणार. येणाऱ्या शनिवारी माझ्याकडून सगळ्यांना ट्रीट. भाऊजी, आमच्या जाऊबाईंना घरी घेऊन या, पार्टी करू होममेड, वहिनीने सांगितलं. वहिनी, तो पुढे बोलणार. एवढ्यात तिने खांद्यावर हात ठेवला. तो पुढे काहीच न बोलण्याचा इशारा होता. काय झालं भाऊजी? काही अडचण आहे का? शनिवारी, वहिनी म्हणाले. नाही वहिनी, काही नाही, ती म्हणाली. तिला बसपर्यंत पोहोचून तो आणि वहिनी घरी आली. रात्री त्याचा फोन आला. अगं, मगाशी का सांगून नाही दिलं वहिनीला? तिनं समजून घेतलं असतं. अगं, 3 महिने झाले आपण भेटून बोललो नाही. मागच्या शनिवारी आईसोबत आणि आता वहिनींना होकार दिला. मग मला कधी भेटणार आईस? तू सगळ्यांना भेट, माझ्याकडे हल्ली लक्षच नाही तुझं. म्हटलं, किती दिवसांनी भेटणार, खुश होशील तर ते नाही. तो रागात बोलला होता. अहो हो, मला बोलू तर द्या की. रागवता किती?
प्रेमाने वहिनी बोलल्या म्हणून मला त्यांचं मन मोडवलं नाही म्हणून हो म्हटलं मी आणि आपलं म्हणालं तर त्यानंतर 3 दिवसांनी आपण भेटूच की. ती त्याला समजावत म्हणाली. 3 दिवसांनी काय आहे हो थंड होत म्हणाल. तुम्ही चाटून पहा. गुड नाईट. झोपा शांत. त्याला खोड्यात टाकून तिने फोन ठेवला. 2 दिवसांनी काय आहे हा विचार करत करत कधी झोप लागली त्यालाही कळलं नाही. शनिवार उजाडला. दुपारी तो तिला घेऊन आला. विचारपूस झाली. तिची त्याच्या बाबांशी भेट झाली. धाकटी सुनबाई त्यांच्या पसंतीस उतरली. गप्पा रंगल्या. तो मात्र अजूनही रागतच होता. तिला आणून सोडलं त्यानंतर तो खोलीतून बाहेर आलाच नव्हता. ती त्याची राग दाखवण्याची पद्धत आहे हे तिला त्या दिवशी कळलं. तो रागात होता कारण सुट्टीनंतर भेट तर नीट झालीच नव्हती आणि मिठी दूरच राहिली. साधा स्पर्श झाला नव्हता आणि त्याला तिची खूप सवय झाली होती. गेल्या वर्षभरात बोलण्यापेक्षा तिने मारलेल्या मिठीतून त्याच्यापर्यंत अनेक गोष्टी पोहोचायच्या. आता त्या भावना तो मिस करत होता. त्या दिवशी त्याने तिच्या इच्छेविरुद्ध मिठी मारली होती त्यामुळे ती बावरली होती. पण आता खरंच ती त्याला जवळ हवी होती हे तिलाही कळलं होतं. तिच्या आवडीचा मेनू होता खास. तिला बसायचा आग्रह झाला पण तिने सांगितले की वहिनींना सोबत बसवेन. तो खाली आला. हसत खेळत जेवण झाली. वहिनी आणि अनुने दोघींनी सारं आवरलं. सारं आवरून झाल्यावर वहिनी बोलल्या तू जा रूममध्ये बोला जरा तुम्ही आराम करा. संध्याकाळी चहाच्या वेळेला हाक मारेन मी. तसंही सारे झोपलेत. जा बिनधास्त. असं सांगून त्या आपल्या रूमकडे गेल्या. ती वर आली आणि दारावर टकटक केलं आणि त्याने वाट बघत असल्यासारखं दार उघडलं. ती आत येऊन बेडवर बसली. त्याने दार लावून घेतलं आणि येऊन तिच्याजवळ येऊन बसला. आज ती स्वतःहून त्याला बिलगली. सॉरी माझं दुर्लक्ष झालं ना तुमच्याकडे ती म्हणाली. मी पण सॉरी जरा जास्तच भडकलो ना माझ्या राणीवर. असं नको करायला हवं होतं तो म्हणाला. तिने नुसता हुंकार दिला. गप्पा मारत मारत ती म्हणाली चला ना आपण गच्चीवर जाऊ. पाऊस पण थांबलाय. दोघे गच्चीत आले. गच्चीत थोडे छोट्या छोट्या कुंड्या लटकलेल्या होत्या. त्यातून छोट्या फुलवेली खाली लगडल्या होत्या. दूर कुठेतरी हिरव्या टेकडीचं टोक दिसत होतं. आताच पाऊस थांबला होता त्यामुळे आकाश निरभ्र झालं होतं. ओल्या मातीचा सुगंध दूरवर पसरला होता. अशा वातावरणात दोघांनी राहिलेल्या साऱ्या गप्पा मारल्या. फ्रेश होऊन 4 वाजता दोघे खाली आले. घरच्यांनी थोड्याशा गप्पा झाल्या. नंतर ते 5च्या दरम्यान निघाले. 3 दिवसांनी म्हणजे 5 जुलै बुधवारी तिचा वाढदिवस होता आणि तो त्याला स्वतःहून आठवला अशी तिची इच्छा होती. न जाणो तो काहीतरी सरप्राईज प्लॅन करत असेल अशी शंकाही तिच्या मनात येत होती. आणि इथे त्याचा गोंधळ उडाला होता की 3 दिवसांनी नेमकं आहे तरी काय. शेवटी त्याने वैतागून विश्वाला कॉल केला आणि तिने त्याला तिचा वाढदिवस असल्याचे सांगितले. तेव्हा त्याच्या डोक्यात प्रकाश पडला आणि त्याने आपण विसरल्याचं भासवायचं आणि संध्याकाळी छान सरप्राईज द्यायचं असं ठरवलं. ती वाढदिवसाच्या आदल्या रात्री तो विश करेल म्हणून 12पर्यंत बसून राहिली पण त्याचा फोन आलाच नाही. त्यामुळे मग ती जरा नाराजीने झोपी गेली. सकाळी उठल्यावर घरच्यांनी विश केलं. कॉलेजला आल्यावर मैत्रिणींनी गलका केला. शिक्षकांनीही शुभाशीर्वाद दिले. मैत्रिणींना पार्टी दिली पण पूर्ण दिवस तिला त्याच्या एक कॉलची प्रतीक्षा होती. पण जसा दिवस सरकत होता ती अस्वस्थ होत होती. शेवटी संध्याकाळ झाली. कॉलेज सुटलं. निदान आता तरी तो बाहेर उभा असेल या आशेने ती बाहेर आली पण बाहेरही तो नव्हता. शेवटी न राहून तिनेच मेसेज केला कुठं आहात. त्याने रिप्लाय दिला कामात आहे नंतर बोलू. ती रिप्लाय वाचून हिरमुसली आणि घराच्या वाटेला लागली. आता तिच्या मनात पक्क झालं होतं की तो तिचा वाढदिवस विसरला होता. तिला खूप वाईट वाटत होतं. महापाशाला तिने बस पकडली. तिला जागाही मनाजोगती मिळाली. तिला खिडकीजवळ बसायचा
बसायला आवडायचं. खिडकीतून येणारा मंद हवेची झुळूक आणि कानातल्या इयरफोनवर वाजणारी आवडीची गाणी आणि त्याच्या लयबंद बंद होणारे डोळे. पण आज तिने मन अस्थिर होते, त्यामुळे येणाऱ्या हवेच्या झुळकीनेच तिला भान नव्हतं. कानात वाजणाऱ्या गाण्यांशी ती आज एकरूप होत नव्हती. दुःखी मनाने ती बस मधून उतरली. घराच्या दारावर एक चारचाकी गाडी उभी होती. तिला गाडी ओळखीची वाटली असेल, कोणा नातेवाईकाची, असा विचार तिच्या मनात आला आणि ती सरळ घरात आली. आत येताना ती दारावरच थपली, कारण आत सगळे बसले होते. तो त्याचे आई बाबा, दादा, वहिनी आणि छोटी पण. सोबत तिचे आई बाबा आणि ताई पण होती. तिला आनंद झाला होता, पण त्याच बरोबर ती खूप घाबरली होती. अगं ये की आत, तुझंच घर आहे, बहिणी गमतीने म्हणाले. ती आत आली आणि पहिली नजर तिची तिच्या बाबांकडे गेली. त्यांची नजर अगदी थंड होती. तिच्या डोळ्यात अश्रू होतं. ती अगदीच गोंधळी होती. सगळ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या. तो मात्र बाहेर उभा होता. वहिनीने छान ड्रेस तिच्या हातात दिला आणि त्याच्या आईने तोच हार ठेवला. जा, मस्त तयार होऊ नये, आई बोलले. तिने क्षणभर तिच्या आईकडे पाहिली. तिने होकारार्थी मान डोलावली. ती थँक्यू म्हणाली. ती आणि तिची आई आतल्या खोलीत गेल्या. आई बाबांना मान्य आहे का ग? ती अपराधी भावनेने म्हणाली. हो ग बाळा, आधी नव्हते ते तयार, तुमच्या वयावरून वगैरे, पण नंतर जावई बापूंच्या बाबांनी सगळं नीट समजावून सांगितलं. आता आम्हाला मान्य आहे अगं सगळं. ते लवकरच साखरपुडा करायचा म्हणतायत, ते नंतर ठरवायचे. आईने सारं सांगितलं. आकाशी निळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये ती गोड दिसत होती. तिच्या ताईने तिला सजवलं होतं. लांब केसांची वेणी पाठीवरून सोडली होती. हलकासा मेकअप, हातात कांगण, गळ्यात हार, अगदी मुकुंदाची राधा शोभत होती. केक ही त्यानेच येताना आणला होता, तिचा आवडता चॉकलेट फ्लेवर. केक कापायच्या वेळी तो आत आला आणि 2 क्षण तिच्याकडे पाहतच राहिला. तिचं ते रूप मनात साठवत राहिलं. तेवढ्यात त्याच्या दादाचं लक्ष गेलं त्याच्यावर. तो म्हणाला, अरे वेड्या, काय बघतोस? तुझीच होणारी बायको आई, ती आणि माझी भावी बहिणी. उगाच नजर लावशील माझ्या सुंदर वहिनीला. सगळे हसले. तो मात्र तसाच तिला बघत म्हणाला, सखे रूपे हे तुझे अति सुंदर, अशी ललना तुझी नसावी, विशेषतः तुझी सांगता मज तू माझी राधा दिसावी. अशी सुंदर चारोळी त्याने सादर केली. सर्वांनी टाळ्या वाजवल्या. केक कापला. त्याने तिला गिफ्ट म्हणून छान चांदीचे पैंजण दिले. त्यानंतर लगेच जेवण उरकले आणि सगळे बोलायला बसले की साखरपुडा कधी करायचा. तिच्या बाबांनी 2 आठवड्यांनी करू असे सांगितले, म्हणजे सगळ्या नातेवाईकांना कळवताही येईल असे त्यांचे म्हणणे होते. सर्वांनी त्यांच्या बोलण्याला मान्यता दिली. बाबांनी सगळ्यांना कळवलं. खूप जणांनी त्यांच्या वयावरून अपेक्षा घेतली, पण बाबांनी त्यांना समजावले आणि साखरपुड्याची तयारी सुरू झाली. त्याचं आधीच ठरलं होतं की साखरपुडा जरी आता झाला असला तरी लग्न मात्र तिचं BA-BEd झाल्यावरच करायचं आणि ते सर्वांना मान्य होतं. मुहूर्त रविवारचा होता, कारण तिच्या कॉलेजमध्ये त्याला व्यत्यय नको होता. रविवारी संध्याकाळी 4चा मुहूर्त होता. सगळं घर सजलं. पाहुणे आले होते. तो आणि त्याच्या घरचे 1 तास आधी पोहोचले होते. वहिनीने आणि तिची ताई दोघे तिला सजवण्यात गुंग होत्या, तर तो आणि बाबा गप्पा मारत होते. त्याचं अर्धलक्ष मात्र तिच्या खोलीकडे होतं. आया पाहुण्यांचं करण्यात गुंतल्या होत्या. सगळं घर हसत खेळत होतं. त्याचे पाहुणे म्हणून त्याचे मामा आले होते आणि त्यांनी मराठी विषयात डॉक्टरेट केले होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो तयार झाला होता. 1 वर्ष तिलाही ते मराठीचे शिक्षक म्हणून लाभले होते. मुहूर्ताची वेळ झाली. तिला घेऊन ताई आणि वहिनी बाहेर आले. जांभळ्या रंगाची साडी, त्याने दिलेली साडी आणि कोरीव असे दागिने तिने परिधान केले होते. पायात त्याने वाढदिवसाच्या दिवशी दिलेले पैंजण रुंझुनत होते. कानात
हातातली कांगण किणकिणत होते. नाजूक चालीने ते त्याच्या बाजूला उभी राहिली. त्यानेही त्याच रंगाचा कुर्ता आणि पांढऱ्या पायजमा घातला होता. तोही राजबंडा दिसत होता. त्याने हळुवारपणे तिचा हात हातात घेतला. त्या स्पर्शाने ती शहारली. याआधी अनेकदा ती त्याच्या मिठीत सुखावली होती, पण आजचा दिवस आणि स्पर्श वेगळेपण घेऊन आला होता. दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. साखरेचे पुडे फोडून एकमेकांना साखर भरवली. साखरपुडा छान पार पडला. रात्रीपर्यंत सगळे पाहुणे आपापल्या घरी परतले. त्याचा फोन आला. राणी सरकार, आज आपलं अर्धलग्न पार पडलं बरं का. आता फक्त सप्तपदी आणि मंगळसूत्र घालायचं राहिले. मग तू कायमची माझी होशील. तिने हुंकार दिला. गप्पा मारत मारत दोघांनी फोन ठेवला आणि भावी आयुष्याची गुलाबी स्वप्न बघत दोघे झोपी गेले. ही कथा तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक्स.